नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो रोज आपल्या आयुष्यात घडतो, पण फार कमी लोक जाणीवपूर्वक करतात. तो म्हणजे संवाद. खूप वेळा आपण म्हणतो, मी तर खरंच बोललो होतो, मी तर खरंच बोलते, मी काही चुकीचं बोललेच नव्हते किंवा बोललो नव्हतो. समोरच्यानेच गैरसमज करून घेतला, पण तरीही वाद होतोच. नातं दुखावतं, मन अस्वस्थ होतं. आज आपण हे समजून घेणार आहोत, संवाद बिघडतो तर शब्दांमुळे नाही, संवाद बिघडतो तो असजग अवस्थेमुळे. आजचा व्हिडिओ हे शिकवणार नाही कसं हुशारीनं बोलायचं. आजचा व्हिडिओ हे शिकवेल कसं माइंडफुलनेस वापरून बोलायचं, कसं सजगपणे बोलायचं. लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो तो म्हणजे मी खरं बोललो म्हणजे मी बरोबर. बहुतेक लोक असंच मानतात. माझं इंटेन्शन चांगलं आहे म्हणजे समोरच्याने समजून घ्यायलाच हवं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं इंटेन्शन दिसत नाही, तुमची अवस्था जाणवते, तुमचं स्टेट जाणवतं. जर आत राग असेल आणि बाहेर शांत शब्द असतील, समोरच्याला तरीही राग जाणवतो. त्यामुळे लक्षात ठेवा, शब्द नाही अवस्था भिडते. शरीर आणि टोन खोटं बोलत नाहीत. तर मग संवाद बिघडतो म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा आपण बोलतो तेव्हा 3 गोष्टी एकत्र चालू असतात: भावना, इमोशन्स, शरीराची अवस्था, नर्वस सिस्टीम आणि शब्द, वर्ड्स. बहुतेक लोक फक्त शब्द सुधारतात. मी असं न बोलता तसं बोलेन, मी असं न बोलता असं बोललं पाहिजे. पण जर भावना आणि शरीर अस्थिर असेल तर शब्द कितीही योग्य असले तरी संवाद बिघडतोच. सायकोलॉजी सांगते, डिसरेग्युलेटेड नर्वस सिस्टम इज इक्वल टू रिॲक्शन, रेग्युलेटेड नर्वस सिस्टम इज इक्वल टू रिस्पॉन्स. म्हणजे आधी शांतता आणि मग शब्द. तर मग कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजे गोड बोलणं नाही, गप्प बसणं तर मुळात नाही, सगळ्याशी अग्री करणं तर बिलकुल नाही, पीपल प्लीजर होणं अजिबात नाही. कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजे आतली अवस्था ओळखून मग बोलणं. जर आत राग, दुखावले गेलेली भावना, भीती, इगो असेल तर आधी ते अक्नॉलेज करणं आणि मग शब्द वापरणं. आत बाहेर पूर्ण अलाइनमेंट आणि मग संवाद, हेच सजग संवादाचं मूळ आहे. लेट्स टेक रिअल एक्झाम्पल. कोणी तुम्हाला म्हणालं, तू कधीच माझं ऐकत नाहीस. तुमची रिॲक्शन असू शकते, तुम्हीच तर नेहमी बोलता. तर कॉन्शियस रिस्पॉन्स असाही असू शकतो, हे ऐकून मला वाईट वाटलं, तुम्हाला नेमकं काय वाटलं ते सांगाल का? दोन्ही खरं, पण दुसरा रिस्पॉन्स नातं वाचवतो. ऐकणं म्हणजे नेमकं काय? लिसनिंग स्किल, व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच लोकांना वाटतं मी ऐकतोय किंवा मी ऐकते, पण प्रत्यक्षात ते उत्तर तयार करत असतात. कॉन्शियस कम्युनिकेशनमध्ये ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, ऐकणं म्हणजे मान्यता देणं नाही, ऐकणं म्हणजे उपस्थित राहणं, बीइंग प्रेझेंट इन दॅट मोमेंट विथ दॅट पर्सन. जेव्हा माणूस खरंच ऐकला जातो त्याचा डिफेन्स आपोआप खाली येतो, आपोआप कमी होतो. तर मग ट्रिगर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? ट्रिगर्ड कम्युनिकेशन म्हणजे आजच्या संभाषणात कालचं दुखणं बोलणं. आज समोरची व्यक्ती बोलते पण प्रतिक्रिया येते जुना अपमान, जुनी जखम. समोरचा आज बोलतोय पण आतून बोलतोय कालचाच घाव. त्याला बोलतात ट्रिगर्ड कम्युनिकेशन. कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजे आज आणि आत्ता बोलणं. लेट्स अंडरस्टँड सिम्पल न्यूरोसायन्स.
टोन अँड वर्ड्स. शब्द फक्त 30% परिणाम करतात. टोन प्लस बॉडी लँग्वेज 70% काम करते. म्हणूनच मी शांत बोलले असं वाटतं, पण समोरच्याला आक्रमकता जाणवते. म्हणून मनाची भाषा शब्दांआधी अधिक लवकर पोहोचते. सो लेट्स टेक सिम्पल प्रॅक्टिकल फॉर्म्युला. ही पद्धत रोज वापरता येईल. आय विल मेक इट ॲज अ पास. PASS. P फॉर पॉज. बोलण्याआधी 2 सेकंद थांबा. A फॉर अक्नॉलेज. स्वतःला विचारा, माझ्या आत आत्ता काय आहे. S फॉर सॉफन. एक खोल श्वास घ्या. पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. अनदर S फॉर स्पीकिंग. आता जे बोलताय ते रिस्पॉन्स असू देत. इथे पॉज म्हणजे शक्ती. पॉज सॉफ्टनेस म्हणजे वीकनेस बिलकुल नाही. पॉज म्हणजे पॉवर. सो आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. ऑफिसमध्ये एखादी टीका झाली. हा जर फॉर्म्युला तुम्ही वापरलात तर तुमचा जुना पॅटर्न तुम्हाला सांगेल लगेच उत्तर द्या. पण जर तुम्ही हा नवीन पॅटर्न वापरला तर तुम्हाला हा नवीन पॅटर्न सांगेल, लेट्स टेक अ पॉज, ब्रीथ अँड देन स्पीक. थांबा, श्वास घ्या आणि मग बोला. परिस्थिती तीच, परिणाम वेगळा. बऱ्याच लोकांना वाटतं मी शांत राहिलो तर लोक माझ्यावर जास्त आवाज वाढवतील. पण लक्षात ठेवा, कॉन्शियस कम्युनिकेशन इज इक्वल टू क्लिअर बाउंड्रीज. ठीक आहे, हे आपण आतून दाबून बोलतो, सप्रेस होऊन बोलतो. पण जेव्हा आपण आत्ता मला हे योग्य वाटत नाही हे कॉन्फिडंटली बोलतो, ती असते बाउंड्री. बाउंड्री म्हणजे भिंत नाही, ती एक स्पष्ट रेषा आहे कॉन्शियस कम्युनिकेशनमधली. तर मग सायलन्स योग्य की अयोग्य? सायलन्स ॲज अ अवॉइडन्स. सायलन्स कधीही पळ काढण्यासाठी वापरू नये. सायलन्स नेहमी रेग्युलेशनसाठी वापरावा. सायलन्स शांत करण्यासाठी असावा. कारण सायलन्ससुद्धा कम्युनिकेशनचाच प्रकार आहे आणि सायलन्स ही एक कला आहे. हा अवॉइडन्स नसावा. लेट्स टेक स्पिरिच्युअल अँगल ऑन दिस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाणी ही मनाची सावली आहे. मन अस्थिर असेल तर शब्द कडू असतात. मन स्थिर असेल तर शब्द स्पष्ट असतात. म्हणून स्पिरिच्युअलिटी सांगते, आधी मन आणि मग वाणी. आजपासून एकच प्रश्न स्वतःला विचारा, मी जे बोलतोय ते माझ्या शांततेतून येतंय की अस्थिर मनातून येतंय? हा प्रश्न नातं सुधारतो. गिल्टी अपराधभाव कमी करतो. सेल्फ रिस्पेक्ट वाढवतो. आज एकच वाक्य लक्षात ठेवा, माइंडफुल कम्युनिकेशन, कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजे बोलणं सुधारण्याची कला नाही, ती स्वतःशी प्रामाणिक राहण्याची साधना आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत डिटॅचमेंट. विरक्ती म्हणजे काय? विरक्ती म्हणजे पळ नाही, ती परिपक्वता आहे. तोपर्यंत स्टे माइंडफुल. थँक यू.